पेण नगरपालिकेसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या उमेदवारांनी खासदार धैर्यशील पाटील, आमदार रविशेठ पाटील यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले। यावेळी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने हजर होते। भाजप राष्ट्रवादी युतीकडून नगराध्यक्ष पदासाठी प्रीतम पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर नगरसेवक पदासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला। रॅलीला जनतेचा मिळालेला प्रतिसाद पाहता पेण नगरपालिकेमध्ये 24 नगरसेवक अधिक नगराध्यक्ष भाजप राष्ट्रवादी युतीचे उमेदवार निवडून येतील ही काळ्या दगडावरची रेघ आहे। राजकारणामध्ये जोडायचे असते, तोडायचे नसते। निवडणुकीत 5 वर्षात आपण केलेले काम व करणार असलेले काम याचा लेखाजोखा मांडायचा असतो। जनतेच्या वतीने ज्या मंडळींना निवडून देतोय त्यांच्याकडून चांगले काम करून घेणे ही आपली जबाबदारी असल्याचे खासदार धैर्यशील पाटील यांनी यावेळी सांगितले। आजची उपस्थिती पाहून आपले सगळे उमेदवार निवडून आले आहेत। शहराची संपूर्ण दिशा बदललेली आहे। शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झुकतं माप दिल्याने भरघोस निधी या शहरासाठी आणला आहे। शहरातील विकास कामे मार्गस्थ लागली आहेत। आपले सगळे उमेदवार निवडून येणार आहेत असे आमदार रविशेठ पाटील यांनी यावेळी सांगितले। निवडणूक आमच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे। ह्या निवडणुकीच्या अगोदर 5 वर्षात जी कामं केलेली आहेत ती न भूतो न भविष्यती, म्हणजे या शहराचा जेवढा विकास करायचा आहे त्या गेल्या 5 वर्षात आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी झुकतं माप दिलं आणि ह्या शहरातली जेवढी कामं आहेत तेवढी मार्गत्वास लागली। त्याच्यामुळं ह्या निवडणुकीत आम्हाला फार मोठा काही त्रास घ्यावा लागेल असं नाही। आजच्या ह्या नुसत्या फॉर्म भरण्याच्या वेळेला जेवढी उपस्थिती बघून त्या चित्र सरळ स्पष्ट होते की काय होते ते 24+1 हे आजही सांगतोय आणि उद्या पण 3 तारखेला बघा की हे एवढे लोक निवडून आलेले असतात। नगराध्यक्ष पदाची उमेदवारी करत असताना सगळ्यात मेन तर आजपर्यंत आम्ही पेण शहराचा सातत्यपूर्ण विकास करण्यासाठी आमदार रविशेठ पाटील साहेब असतील, खासदार धैर्यशील दादा असतील किंवा तटकरे साहेब असतील, या सर्व मंडळींच्या वतीने या पेण शहराचा विकास आणि कायापालट होण्यासाठी गेल्या 9 वर्षात जी कामं केली ही कामं म्हणजे सगळ्यात मोठा आमचा अजेंडा आहे। आम्ही कामं करू शकलोत आणि यापुढे आम्ही करणार आहोत, यासाठी आम्ही जनतेसमोर जाणार आहोत। महायुतीकडून आणि अन्य मित्रांकडून त्यांच्या आशीर्वादानं, त्यांच्या सहकार्यानं आज या ठिकाणी आम्ही 24+1 एवढे अर्ज इथे भरलेले आहेत आणि ज्या संख्येनं या रॅलीला प्रतिसाद पेणच्या जनतेनं दिला त्याच्यावरून निकाल अत्यंत स्वच्छ आणि स्पष्ट आहे। 24+1 या अशा परिस्थितीमध्ये, अशा स्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी विजयी होणार आहोत ही काळ्या दगडावरची रेघ आहे। AM न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। एक पाऊल सत्याकडे, प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज।